सर्वांना नमस्कार। जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 यामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण या ठिकाणी आयडी तयार केल्याच्या नंतर किंवा एखादा मुलगा जर दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत ऍडमिशन घेतलेला आहे आणि तो मागच्या वर्षी सुद्धा शालेय क्रीडा स्पर्धा खेळलेला आहे आणि या वर्षी सुद्धा खेळू इच्छितो, म्हणजे त्याची आयडी ऑलरेडी क्रिएट आहे पण ती दुसऱ्या शाळेमध्ये आहे, त्याला आपल्या शाळेमध्ये आयडी ही फॉरवर्ड करून घ्यायची आहे, ट्रान्सफर करून घ्यायची आहे। त्याची प्रोसेस आपण आज शिकणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लॉग इन वर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला आपला आयडी पासवर्ड हा टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला आयडी पासवर्ड टाकणं महत्त्वाचं आहे। आयडी पासवर्ड टाकल्याच्या नंतर आपण लॉग इन केल्याच्या नंतर हा टॅब नेक्स्ट करायचा आहे, हा सुद्धा टॅब नेक्स्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्टुडंट्स मध्ये जाऊन स्टुडंट्स आयडी कार्ड्स यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी स्टुडंट आयडी कार्ड्स वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ऍड स्टुडंट वर जायचं आहे। ऍड स्टुडंट या टॅब वर गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जो मुलगा आपल्याला ट्रान्सफर करून आपल्या शाळेमध्ये घ्यायचा आहे त्या मुलाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, जे की आपण या ठिकाणी टाकतोय। आधार कार्ड नंबर टाकताना चुकवायचा नाहीये। आधार कार्ड व्यवस्थित टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला तो टॅब उघडलाय। यामध्ये आपल्याला आधार डिटेल्स दिलेले आहेत, त्यानंतर स्टुडंट डिटेल्स दिलेले आहेत, त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर जे काही असेल। त्यानंतर आपल्याला शाळेचे डिटेल्स दिलेले आहेत, इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, म्हणजे हा विद्यार्थी मागच्या वर्षी ह्या शाळेमध्ये होता, इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल। आता हा विद्यार्थी, या विद्यार्थ्याची डेट या ठिकाणी ऍडेड डेट दिलेली आहे, कोणत्या दिवशी त्या मुलाची आयडी क्रिएट झालेली आहे। त्यानंतर ऍडेड युजर म्हणजे ज्या शिक्षकांनी त्याची आयडी बनवलेली आहे असं आपल्याला त्या शिक्षकांचं नाव आणि त्या शिक्षकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे। त्या शिक्षकांची ईमेल आयडी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे ह्या शिक्षकांनी त्या मुलाची मागच्या वर्षी आयडी क्रिएट केली आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यानंतर आपल्याला ऍक्शनच्या खाली जो ट्रान्सफर सेंड ट्रान्सफर रिक्वेस्ट असा एक टॅब दिसतोय, त्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर असा एक टॅब आपल्याला उघडणार, त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला त्या मुलाचा वर्ग विचारणार। जर तो मुलगा आपल्या शाळेमध्ये कोणत्या वर्गात शिकत आहे, त्याचं ज्या वर्गात शिकत आहे त्या मुलाचा वर्ग आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी या मुलाचा वर्ग 9वी असल्यामुळे आपण या ठिकाणी 9वी केला आहे। त्या मुलाचा जनरल रजिस्टर नंबर आपल्या शाळेमध्ये आपण त्या मुलाचा ऍडमिशन नंबर जो काही असेल तो ऍडमिशन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग स्कूल म्हणजे ह्या वर्षी तो मुलगा कुठल्या डेटला आपल्या शाळेमध्ये ऍडमिशन झालेला आहे तो टाकायचा आहे। आपल्याला ते टाकल्याच्या नंतर डेट ऑफ जॉईनिंग स्टँडर्ड म्हणजे ती डेट आपण ज्या डेटला तो मुलगा त्या 9वी वर्गामध्ये ऍडमिशन झालेला आहे किंवा समोर गेलेला आहे ती डेट टाकायची आहे। ती डेट टाकल्यानंतर खाली आपल्याला विचारतंय ट्रान्सफर सर्टिफिकेट फ्रॉम लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे आपल्याला त्या शाळेतून तो आपल्या शाळेत आल्याच्या नंतर तो टीसी घेऊन त्यांना आला होता त्या शाळेची, ती टीसी आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे। टीसी अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा जो जनरल रजिस्टर आहे निर्गम, त्या निर्गम रजिस्टरचा आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे। ह्या दोन गोष्टी अपलोड झाल्याच्या नंतर आपण सर्व भरलेली माहिती व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे, आणि हे चेक केल्याच्या नंतर आपल्याला रिक्वेस्ट ही सेंड करायची आहे। आपण हे सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला जो मुलगा आपल्या शाळेत खेळवण्यासाठी पाहिजे असेल त्याची रिक्वेस्ट, म्हणजे त्याला आपल्या शाळेत घेण्यासाठी आयडी आपल्या शाळेत घेण्यासाठी त्याची रिक्वेस्ट आपल्याला समोरच्या शाळेला सेंड झालेली आहे, त्याची प्रोसेसिंगमध्ये आपल्याला दिसतं। आपण त्यानंतर त्यावरील शिक्षकांचा जो नंबर आपण पाहिला होता त्यावर आपण कॉल करायचा आहे, त्या शिक्षकांना रिक्वेस्ट करायची आहे, पूर्णपणे माहिती द्यायची आहे, सर अशा पद्धतीने आम्ही रिक्वेस्ट टाकलेली आहे, तुम्ही कृपया ॲक्सेप्ट करून त्या मुलाला आमच्या शाळेतून खेळवण्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात यावी, अशी रिक्वेस्ट करून त्या सरांना विनंती करायची आहे। त्यानंतर त्या सरांनी ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर किंवा त्या शाळेने ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर आपल्या मुलाची आयडी ही आपल्या UDAS मध्ये दिसेल। धन्यवाद।